नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमी या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच मंडळींनो 11 मेचा एपिसोड तुम्ही पाहत आहात. आता प्रेक्षकांनो इथे एक नर्स जी आहे ती आलेली असते आणि ती जीवाला म्हणत असते की तुमचे डिस्चार्ज पेपर रेडी आहेत. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा जीवा हा डिस्चार्ज पेपर साईन करण्यासाठी म्हणून तिथून निघून जातो आणि तेवढ्यातच बघा इथे नंदिनीला झोप लागलेली असते. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस इथे एक छोटासा मुलगा आहे, तो मुलगा येतो आणि त्याच्या हातून औषधाची बॉटल पडते आणि त्यांनी बघा नंदिनीला जाग येत असते. आता प्रेक्षकांनो नंदिनी त्याच्याकडे पाहते तर काय, तो एक औषधाची बॉटल आहे, ती औषधाची बॉटल पिणार असतो. मग त्यावेळेस बघा नंदिनीला राहवतच नाही आणि त्यावेळेस ती त्या कॉटवरून उठून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असते. पण प्रेक्षकांनो त्याच्या हातातून ती बॉटल तर ओढून घेते पण स्वतः मात्र पोटावर पडत असते. आता प्रेक्षकांनो इकडे बघा जीवा हा इथे डिस्चार्ज पेपर साईन करण्यासाठी आलेला असतो आणि त्यावेळेस तो तेथील नर्सला विचारत असतो की मी माझ्या बायकोला घरी घेऊन जाऊ शकतो का. त्यावेळेस ती म्हणते हो नक्कीच. आता तेवढ्यातच एका बाईचा आवाज येतो, कोणीतरी बाई ते पोटावर पडली असं म्हणून ती जोरात ओरडत असते. तेवढ्यातच तिचा आवाज इकडे जीवाला आलेला असतो आणि मग त्यावेळेस जीवा बघा कसलाही विचार न करता तिथून लगेचच धावत जातो. आता प्रेक्षकांनो तो धावत जातो तर सगळी भिडी त्याच्याच रूमच्या समोर उभी असते आणि मग त्यावेळेस तो आतमध्ये जाऊन बघतो तर काय, नंदिनी ही पोटावर पडलेली असते आणि त्यावेळेस मग एक नर्स आणि ती जी बाई आहे ती तिला उठवतात. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा नंदिनीचं लक्ष जीवाकडे जातं आणि तेवढ्यातच तिला लगेच घेरी येत असते आणि ती बेशुद्ध होते. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस तिला नर्स हे आणि डॉक्टर तिला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जात असतात. आता इकडे बघा मिथून आणि मानिनी जे आहे ते बोलत असतात आणि त्यावेळेस इथे मानिनी म्हणत असते अहो बघा ना मिथून भाऊजी, जीवा नंदिनी अजूनही घरी आलेले नाहीत आणि सांगितलं सुद्धा नाही. त्यावेळेस इथे ती म्हणत असते पार्थ सुद्धा आलेला नाही. तेवढ्यातच बघा मिथून म्हणत असतो की यांचे बाळ जन्माला आले ना तर ह्यांना कळेल की बापाला आपला मुलगा लवकर घरी नाही आल्यावर काय वाटत असतो. आणि पार्थ म्हणत असतो की कोण म्हणतंय पार्थ नाही आला, बघा हा तुमच्यासाठी हजीर आहे असं म्हटल्यानंतर इथे मानिनी म्हणते काय सोडून आला का काळव्याला. त्यावेळेस ती म्हणतोय की हो काळव्याला मी तिच्या माहेरी सोडलं. तेव्हा इथं मिथून म्हणत असतो मग बायकोला माहेरी सोडताना कसं वाटलं. तो म्हणतो खरं सांगू का खरंच खूप वाईट वाटलं. मग त्यावेळेस तो म्हणत असतो काळव्याला तर सोडून आलो पण आमच्या सासूबाईने मला काही लवकर सोडलं नाही. आणि त्यावेळेस मग तो म्हणत असतो की मी मस्त जेवण वगैरे करून, कारण मोठा जावई आहे ना, मग मस्त पाहुणचार करून तिथे आलेलो आहे. आता त्यावेळेस बघा मानिनी म्हणत असते हो का, मग काय खाल्लं तिथे. मग त्यावेळेस पार्थ सांगत असतो की तिथे कुर्मा पुरी किंवा अजून छोल्याची भाजी वगैरे भरपूर होतं, मस्त नारळाची वडी भरपूर होतं खायला आणि मस्त त्यावर ताव मारून मी आलेलो आहे असं म्हटल्यानंतर बघा इथे लगेचच मग मानिनी म्हणत असते की हो का, मग भाऊजी आपण जे मटणचा रस्सा केला ना तो खाऊयात आपण असं म्हटल्यानंतर लगेच जेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की मला ना आता थोडी भूक लागल्यासारखं झाले. त्यावेळेस इथे लगेचच मानिनी म्हणत असते की खादाड कुठला असं म्हटल्यावर इथे मिथून म्हणत असतो की खादाड काय वहिनी, करेक्शन करा इथे मटन प्रेमी असं म्हणा. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे मानिनी सांगत असते की अरे जीवा अजून आलेला नाही. तर प्रेक्षकांनो इकडे जीवा हा खरंच खूप टेन्शनमध्ये असतो आणि डॉक्टर नंदिनीला आतमध्ये घेऊन गेल्यात त्या काय सांगतील याची वाट पाहत असतो. आणि तेवढ्यातच बघा डॉक्टर बाहेर येतात आणि डॉक्टर त्यावेळेस त्याला म्हणत असतात की सॉरी आम्ही तुमच्या बाळाला नाही वाचवू शकलो असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो जीवाला काहीच कळत नाही, अगदी हँग पडतो तो आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते, एवढा जोरात धक्का त्याला बसलेला असतो. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा तो नंदिनीला असं कसं काय हँडल करायचं असं त्याच्या डोक्यामध्ये विचार जातो आणि बघा तो नंदिनीला भेटण्यासाठी आतमध्ये येतो. तर काय खरंच नंदिनी खूप अस्वस्थ असते आणि तिलाही कळालेलं आहे की मी माझं बाळ गमावलेलं आहे आणि त्यावेळेस ती खूप रडवेल्या चेहऱ्याने तिथे बसलेली असते आणि जीवा बघा तिच्याजवळ जातो. निशब्द, दोघंही अगदी निशब्द असतात, कोणीही कोणाशीच काही बोलत नाही आणि जीवा तिच्या पोटावरून हात फिरवतो. त्यावेळेस ती म्हणते नाही जीवा असं म्हणून अगदी त्याला मिठी मारून जोर जोरात रडायलाच लागते आणि त्यावेळेस बघा तिची समजूत काढत असते. तेव्हा नंदिनीलाही काय करू आणि काय नको असं होतं आणि ती खरंच खूप रडत असते. दोघांनाही जुन्या आठवणी, बाळाबद्दल केलेली चर्चा किंवा पाहिलेले स्वप्न हे सर्व त्यांना आठवत असतं. हे बाळ जन्माला येण्यासाठी किंवा पोटात येण्यासाठी त्यांनी केलेली पायपीट किंवा नंतर पोटामध्ये आल्यानंतर त्याच्यासाठी पाहिलेले स्वप्न इथं सर्व काही दोघांना आठवत असतं. आता प्रेक्षकांना इकडे बघा वसुंधरा म्हणत असते की जावई बापू तुम्ही नक्की ॲक्सिडेंट तर गेलाय ना, आणि मग सकाळी 10 वाजता ॲक्सिडेंट झालेला, अजूनही नंदिनी घरी आलेली नाही, म्हणजे काय झालं असेल, तुम्हाला हे तरी माहीत व्हायला पाहिजे होतं. त्यावेळेस विजय म्हणतो हां चुकलंच नाही का, चुकलंच माझं, मी तिथे थांबायला पाहिजे होतं आणि मग तिथे थांबून तिथे नंतर ॲक्सिडेंट झाल्यानंतर तर तिला म्हणायला पाहिजे होतं सॉरी हां मला तुला नव्हतं, तुझ्या बहिणीला मारायचं होतं, तू घरी जा आणि तुझ्या बहिणीला घेऊन ये असं म्हणतो.
प्रेक्षकांनो असं म्हटल्यानंतर वसुंधरा म्हणते की जावई बापू तुम्ही मला टोमण्याने बोलताय, हे मला कळत नाही का? मला सर्व काही कळते, पण अहो तुम्हीच विचार करा ना, सकाळी 10 वाजता ॲक्सिडेंट झालेला आहे आणि अजूनही घरी आलेले नाहीत, म्हणजे काय झालं असेल? मग त्यावेळेस इथे विजय म्हणत असतो की मिसकॅरेज झालं असेल का? त्यावेळेस ती म्हणत असते की नाही, नक्कीच मिसकॅरेज झालं नसणार, कारण त्यांच्या पोटामध्ये ना नक्कीच मुलगी असेल आणि तुम्हाला तर माहिती आहे मुलीलाही चिवट असतात, त्यामुळे नक्कीच तिला काही झालेलं नसेल. मग त्यावेळेस बघा इथे विजय म्हणत असतो की म्हणजे नंदिनीला काही झालं नाही, काव्यही वाचली, म्हणजे आपला हाही प्लॅन फेल गेलेला आहे. आणि त्यावेळेस मग वसुंधरा म्हणत असते की म्हणजे तेलही गेलं आणि तूपही गेलं. आता प्रेक्षकांनो यांचं जे बोलणं चालू असतं तेवढ्यातच बघा खालून आवाज येतो की आले जीवा नंदिनी आले. असं म्हटल्यानंतर लगेच वसुंधरा म्हणते की जावई बापू आले ते, चला लवकर जाऊयात आपण खाली. असं म्हणून बघा वसुंधरा पुढे जाते आणि लगेच तिच्या पाठोपाठी ते लगेचच विजय देखील जात असतो. आता प्रेक्षकांनो इकडे बघा जीवा हा नंदिनीला इथे सोफ्यावर बसवत असतो आणि त्यावेळेस मानिनी म्हणत असते काय अरे जीवा नंदिनी कुठे होता तुम्ही, किती वाजलेत, का लवकर आला नाही आहेत? असं म्हटल्यानंतर बघा ती म्हणत असते की अरे किती काळजी वाटते मला, एक फोनही नाही आणि तुम्ही माझा फोन देखील उचलला नाही, काय झाले? असं म्हणून बघा ती म्हणत असते की मला फक्त काव्याचीच नाही तुमची खूप काळजी, तुम्ही किती उशीर केला. त्यावेळेस बघा ती लगेचच नंदिनीजवळ जाऊन बसते आणि तिला घट्ट मिठी मारते. त्यावेळेस लगेच नंदिनीच्या पोटात दुखतं. मग तेव्हा इथे मानिनी पार्थला पाणी आणण्यासाठी सांगते आणि पाणी आणल्यानंतर ती पाणी पित असते. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा नंदिनी म्हणते की काय झाले, तुम्ही एवढे अस्वस्थ काय दिसताय, काय झाले मला सांगाल का? त्यावेळेस इथे लगेचच नंदिनी म्हणत असते की नाही आई काही नाही, आम्ही आज चौपाटीवर गेलो होतो ना, त्यामुळे थोडंसं थकल्यासारखं झाले. आणि त्यावेळेस इथे पार्थ म्हणत असतो की म्हणजे तुम्ही चौपाटीवर गेलात, ही गोष्ट मला का सुचली नाही बरे? आता प्रेक्षकांनो त्यावेळेस तो म्हणत असतो मला तुमच्या दोघांचाही मूड ऑफ दिसतोय, त्यामुळे ना मी काव्याने मला काय सांगितले असते सांगतो. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे काव्या बोलत असताना इथे पार्थने रेकॉर्ड करून घेतलेलं असतं आणि त्या रेकॉर्डिंगमध्ये असं असतं की काव्या म्हणत असते की मी आज टेस्टमध्ये पहिली का आली आहे, ह्याचं कारण म्हणजे माझी ताईच आहे आणि ताईने माझा मूड फ्रेश केला, त्यामुळेच मी पहिली आली. आणि मी ताईला कायम असं सांगत राहणार की ताई माझी परीक्षा होईपर्यंत ना तू माझा मूड असाच फ्रेश ठेव, म्हणजे मी नक्कीच IAS होईल. असं म्हटल्यानंतर बघा इथे नंदिनी स्वतःच्या मनात विचार करते की ही गोष्ट जर काव्यापर्यंत पोहोचली तर नक्कीच काव्याही ढासळून जाईल आणि तिचा मूड फ्रेश राहणार नाही आणि तिच्या मनामध्ये सतत हाच विचार राहील, त्यामुळे ही गोष्ट काव्याला कळता कामा नये आणि त्यामुळे घरातल्याही कोणालाही ही गोष्ट सांगायचीच नाही. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे पार्थ म्हणत असतो की बघा बहिणीची भक्तच आहे, सर्व क्रेडिट तिने स्वतःच्या ताईला दिलेलं आहे. त्यावेळेस इथे मानिनी म्हणते बरं सांगा आता तरी तुम्ही कुठे गेला होता? त्यावेळेस मग इथे नंदिनी म्हणत असते की अहो माझीच इच्छा होती की समुद्र फिरायला जायचं आणि आज वातावरण वगैरे खूप छान होतं, म्हणून मीच म्हणाले जीवाला की चला आपण समुद्र फिरायला जाऊ, जणू माझे डोहाळेच लागले होते समुद्र फिरण्याचे. असं म्हटल्यानंतर बघा मानिनी म्हणत असते काय गं तुझ्या बाळाला जरा जास्तच घाई झाली आहे आणि सारखं डोहाळेच काय लागतात, एवढ्या लहानपणापासून एवढ्या म्हणजे आता सुरुवातीपासून डोहाळे नाहीत लागत, तुला कशा काय डोहाळे लागले गं? असं म्हटल्यानंतर ती म्हणत असते नाही आई आज वातावरण पण किती छान होतं आणि म्हणून मला वाटलं होतं की समुद्र फिरायला जावं. आता प्रेक्षकांनो हे ऐकून इथे विजय आणि वसुंधराला धक्काच बसतो आणि त्यावेळेस विजय म्हणत असतो की एवढी मोठी गोष्ट तिनं लपवलीच कसं काय? म्हणजेच त्यावेळेस सोम म्हणत असतो की तुम्ही तर म्हणालात ती कधीच खोटं बोलत नाही, मग ती आज खोटंच का बोलतीये? त्यावेळेस वसुंधरा म्हणत असते की विजय तुम्ही खरं सांगा, तुम्ही खरंच तिला उडवले ना? त्यावेळेस तो म्हणतो की हो म्हणजे काय, म्हणजे एकाच वेळेस एक सेम ड्रेस, छम क्षेत्री आणि ड्रायव्हरही तोच, असं हा तर नक्कीच योगायोग नसू शकतो. त्यावेळेस मग ती म्हणते की हां असं नाही, असा योगायोग तर असूच शकत नाही. मग झालं कसं, ती एवढी खोटं का सांगते, एवढी मोठी गोष्ट ती लपवतीये का, ती घाबरली असेल का कोणाला? त्यावेळेस इथं तो म्हणतोय ती काय घाबरणार आहे. आणि त्यावेळेस बघा इथे वसुंधरा म्हणत असते की नशीब, पण या सगळ्यांसाठी आपल्याला ह्या लोकांनी जबाबदार धरलं नाही आणि पण तिनं न सांगण्याचं काहीतरी कारण असणार आहे. त्यावेळेस इथे विजय म्हणत असतो की पण काय, आपण हे शोधून काढायला पाहिजे. आता प्रेक्षकांनो बघा वसुंधरा म्हणत असते की बरं विजयराव तुम्ही थांबा इथे, मी ना खाली जाते आता, या क्षणी मला खाली जायला पाहिजे आणि त्यांचं काय बोलणं पाहिजे हे सर्व मी आता ऐकते. आणि असं म्हणून बघा वसुंधरा इथून निघून जाते आणि प्रेक्षकांनो ती खाली सर्व काही ऐकण्यासाठी जात असते. पार्थ इथे म्हणत असतो की काय तुम्ही चौपाटीवर गेला होतात? अरे यार मला का नाही सुचले, मी पण माझ्या बायकोला काव्याला घेऊन गेलो असतो की. असं म्हटल्यानंतर मानिनी बघा त्याला मारत असते. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस इथे नंदिनी म्हणत असते की हो, आणि मग तेव्हा बघा पार्थ म्हणतो की मग तिथं गेल्यानंतर काय एन्जॉय केला तुम्ही, काय खाल्ली, पाणीपुरी भेळपुरी काय काय खाल्लं? त्यावेळेस बघा इथे जीवा म्हणत असतो की
आपली देशमुखांची परंपराच आहे, बायकोच्या मनात जे काही असेल ते तिची इच्छा पुरवणं आणि मी माझ्या प्रिय बायकोची आज इच्छा पुरवली असं म्हणताना बघा त्याच्या डोळ्यात खूप अश्रू असतात, कारण हे खूप कठीण मध्ये हे सर्व काही लपून ठेवत असतात. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा ते मानिनी म्हणत असते की अरे असं बाहेरचं खायचं नसतं रे, उघड्यांवरचं कशाला खायचं, अशा दिवसांमध्ये असं काहीही खायचं नसतं असं म्हटल्यानंतर बघा इथे मिथून काका म्हणत असतात की आय डोंट लाईक दिस, असं हे बाहेरचं वगैरे काहीही खायचं नाही. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस तुमचं बाळसुद्धा असंच चटकमटक खाणारं होईल असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो काय आमचं बाळ, असं म्हणून बघा त्याच्या डोळ्यात पाणी येतं. आता प्रेक्षकांनो यावेळेस मानिनी त्यांच्यावर चिडलेली असते आणि ती म्हणत असते की बरं पुरे झालं, आता जे काही झालं ते केलं, पण इथून पुढे असं काहीही तुम्ही करणार नाही आहात. आणि असं म्हटल्यानंतर ती म्हणत असते की बरं ठीक आहे, तुम्ही आता दोघेही खरंच खूप दमलेले दिसताय आणि त्यामुळे तुम्ही आता आराम करा. आणि त्यावेळेस ती पार्था म्हणत असते की पार्थ आता यांच्याशी काहीही बोलू नको, त्यांना जाऊ दे जरा आराम करायला, बघ त्यांच्या चेहऱ्याकडे तरी बघ, किती ते अस्वस्थ दिसत आहेत, किती दमलेले दिसत आहेत. आणि त्यावेळेस ती म्हणत असते की नंदिनी मला तुझी पण काळजी वाटते आणि तुला माहिती आहे ना तुझे बाबा काय म्हणाले होते की बाहेरचं असं काही खायचं नाही, आठवतं ना अशा परिस्थितीमध्ये तुझ्या बाबांनी सांगितलं होतं की शारदाताईचं तुझ्या अगोदर 2 ते 3 वेळा मिसकॅरेज झाले, म्हणून तुला काळजी तर घ्यायलाच पाहिजे ना. असं म्हटल्यानंतर ती म्हणते हो आई परत नाही असं करणार. असं म्हणून बघा जीवा आणि नंदिनी हे त्यांच्या रूममध्ये जात असतात. त्यावेळेस बघा इथे पार्थ म्हणत असतो की आता काय झालं आई. त्यावेळेस इथे तो म्हणत असतो की आई तू खूप दमली आहेस, आता तू पण जाऊन झोप जा. आणि त्यावेळेस बघा इथे मिथून जो आहे तो सुद्धा म्हणत असतो की मी पण आता जाऊन झोपतो, कारण मला काका म्हणून जागरण करायचं नाही आहे. त्यावेळेस बघा मानिनी म्हणते की काका म्हणून जागून झाले तुमचं, आता काका आजोबा बनायचं आहे तुम्हाला. असं म्हटल्यानंतर तो म्हणतो की बरं बरं आजोबा, काका आजोबा काय, मी जातो असं म्हणून तो निघून जातो. आता प्रेक्षकांनो इकडे बघा नंदिनी म्हणत असते की जीवा तुम्हाला माहिती आहे ना आपण ठरवलं होतं की हे सर्व घरच्यांना सांगायचं, परंतु मला काव्याची अवस्था समोर दिसली आणि त्यामुळं मला काहीही सांगता आलं नाही. त्यावेळेस इथे जीवा म्हणत असतो की मला ते कळालं काव्याच्या काळजीपोटी तू काहीच कोणाला सांगितलं नाही आहेस ना. त्यावेळेस तो म्हणत असतो की हो हे सर्व ठीक आहे, पण तेव्हा आनंदिनी म्हणते की तुम्ही ऐकलं ना काव्या काय म्हणाली होती की तिला मला कुठलाच त्रास होऊ द्यायचा नाही, आणि ती प्रत्येक वेळेस एकदम शेवटच्या टप्प्यापर्यंत जाते आणि तिथं गेल्यानंतरच काहीतरी होतं, मला यावेळेस तिला काहीही होऊ द्यायचं नाही आणि तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी थोडी मागं राहिली तरी चालेल. असं म्हटल्यानंतर जीवा म्हणत असतो पण नंदिनी तुला माहिती आहे ना तिच्या परीक्षेसाठी अजून 7 महिने बाकी आहेत आणि आपल्याला 5 महिन्यातच काहीतरी सांगायला पाहिजे, तिची डिलिव्हरी आता 7 महिन्याने आहे. असं म्हटल्यानंतर बघा इथे नंदिनीला काही कळतच नाही आणि त्यावेळेस ती आतमध्ये येते. आता प्रेक्षकांना आतमध्ये समोर जीवाला पाळणा बघून बघा राहवतच नाही आणि त्यावेळेस तो त्या पाळण्याजवळ जातो. पाळण्याच्या बद्दलच्या जुन्या आठवणी त्याला आठवत असतात. आतापर्यंत त्याने स्वतःचे अश्रू जे आहे ते थांबवून ठेवलेले असतात, परंतु त्याला आता ना तो पाळणा बघून समोर राहवतच नाही आणि तो बघा आता खूप जोराने रडायला लागतो आणि त्या पाळण्यावर हात फिरवत बघा तो खूप असं इमोशनल झालेला असतो आणि पाहिलेले स्वप्न त्याबद्दल बाळाची आतुरता लागलेली आणि हे सर्व त्यांना इथे आठवत असतं. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे जीवा मग नंदिनीला घट्ट मिठी मारतो आणि जोरजोरात रडायला लागतो. फायनली आता कुठं त्याचा हंबरडा फुटलेला आहे. पहिल्यापासून त्याने नंदिनीसाठी स्वतःचे अश्रू दाबून ठेवले होते, पण आता त्याला स्वतःचे अश्रू दाबता येत नाहीत आणि आता तो कुठं थोडा मोकळा रडून मोकळा झालेला आहे. आता प्रेक्षकांना त्याच वेळेस बघा त्याला समोर पोरीसाठी आणलेले छोटे छोटे घुंगरं हे सर्व ते दिसतं रूममध्ये आल्यानंतर आणि हे पाहून त्याला खरंच खूप त्रास होत असतो. आणि त्यावेळेस बघा तो म्हणत असतो की नंदिनी चुकलं, माझंच चुकलं, ह्या सर्व म्हणजे माझीच चूक झाली. तू आणि आई मला खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की बाळा जन्माला यायच्या अगोदर तू काहीच आणू नकोस आणि मी तरी हट्टाने हा पाळणा घरात घेऊन आलो आणि माझ्या हट्टामुळेच आज हा घात झालेला आहे. असं म्हटल्यानंतर नंदिनी त्याला शांत करत असते. जीवा स्वतःला जोरजोरात मारून घेत असतो. त्यावेळेस नंदिनी म्हणते जीवा शांत व्हा, मला खरंच आता खूप भीती वाटते. जीवा शांत बसना, रडू नका. असं म्हटल्यानंतर बघा ती जीवाला शांत करण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यावेळेस ती म्हणत असते की जीवा आपल्याला काहीही करून ही गोष्ट सध्या तरी कोणाला सांगायची नाही. आता प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की हे म्हटल्यानंतर मालिनी तिथे आलेली असते आणि मालिनीने हे ऐकलेलं असतं. मग मालिनीला हे सर्व काही उद्या सांगतील का हे आपण पाहणार आहोत. प्रेक्षकांनो आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि उद्याचा भाग पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.